फार पूर्वीची गोष्ट आहे. देवराज ब्राह्मणाचा उद्धार ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कधीही धर्माला अनुसरून वागतच नसे. म्हणजे लोकांची आर्थिक पिळवणूक करणं, हत्या करणं, मदिरापान करणं, वैश्यागमन करणं अशा अनेक चुकीच्या सवयी त्याला होत्या किंवा तो धर्माला अनुसरून वागतच नसे. तर एक दिवस तो फिरत फिरत असाच प्रतिष्ठानपूर नावाच्या एका गावामध्ये तो प्रवेशला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला एक शंकराचं मंदिर, पुरातन असं एक शिवालय दिसलं. त्या ठिकाणी तो गेला आणि तिथेच त्यांनी विश्रांती करण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी अनेक साधू महंत बसलेले होते आणि योगायोग असा की त्याच ठिकाणी त्या मंदिरामध्ये शिवपुराणाची कथा त्या दिवशी सुरू होणार होती. तर त्याने त्या ठिकाणी बसून शिवकथा ऐकण्याला सुरुवात केली. त्याच रात्री त्याला तापानं, म्हणजे अक्षरशः तो फणफणला तापानं, त्याची तब्येत खूप खराब झाली. पण तरी त्या अवस्थेमध्ये त्यानं ती कथा पूर्ण ऐकली आणि ती कथा चालली जवळजवळ महिनाभर. अगदी गलित गात्र झालेलं होतं, त्याच्या अंगामध्ये प्राणच उरला नव्हता, तरी त्याने लक्ष देऊन ती कथा पूर्ण ऐकली. आणि काही दिवसानंतर त्याचं दुःखद निधन झालं. हे निधन झाल्यानंतर लगेचच यमदूत आले आणि त्याला आपल्या यमपाशाने बांधून मारत पिटत त्याला यमलोकी ते घेऊन गेले. पण त्याच्याकडून एक पुण्यकर्म कोणतं घडलं होतं, तर त्यांनी एक शिवकथा ऐकली होती. हेच एक त्याच्या आयुष्यामध्ये एक पुण्याचं काम त्यांनी केलं होतं. तर ते पुण्य केल्या असल्यामुळे लगेचच तिथे रुद्रलोक म्हणजे रुद्रगण तेथे आले आणि त्यांनी यमदूतांना मारपीट करून त्याला, त्या जीवात्म्याला आपल्या ताब्यामध्ये घेतलं. त्यांचा हा गोंधळ झालेला पाहून तिथे स्वतः यमधर्म म्हणजे यमराज तिथे आले आणि त्यांनी बघितलं काय झालंय. तर रुद्रगण पाहिल्या त्यांनी काही चौकशी न करता आपल्या आत्मशक्तीने सर्व जाणून घेतलं आणि त्यांनी त्या रुद्रगणांचा सत्कार केला, पूजापाठ केली आणि त्यांना निरोप दिला. मग रुद्रगणांनी सुद्धा एक दैवी विमान त्या ठिकाणी मागून घेतलं आणि त्या जीवात्म्याला त्यामध्ये बसवून ते कैलासलोकी त्यांनी प्रस्थान केलं. कैलासलोकी गेल्यानंतर त्यांनी करुणासागर महादेवांच्या स्वाधीन त्या जीवात्म्याला केलं. या एवढ्या सगळ्या कथेतून आपल्याला काय तात्पर्य घ्यायचं आहे, तर तुम्ही कितीही पापी असला, कितीही तुम्ही पातकी असला, तरी जर तुम्ही शिवकथा ही जर ऐकलेली असेल तर तुम्हाला यमलोकाची भीती असण्याचं कारण नाही किंवा यमदूतांची भीती असण्याचं कारण नाही. तुम्हाला शिवलोकी किंवा कैलासलोकीच तुमची रवानगी होणार आहे. म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाही. आपण बघितलं देवराज हा किती पातकी होता, पण त्याने त्याच्या आयुष्यामध्ये काय पुण्य केलं, तर फक्त एक शिवकथा ऐकली होती आणि त्या पुण्याच्या बळावर त्याला यमदूतांपासून सुटका झाली आणि कैलासलोकी त्याला गती मिळाली. यावरून तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सर्व शिवकथा ऐकताय, तुम्हाला यमदूतांची भीती नाही.